आणि आता काय झालं पाहिलं का? बाबांपेक्षा वंश झालं. जरा शांत राहा. बाबांना पण त्या बाईने वश केलं. तेजस, शांत व्हा. हे सगळं ठरवल्याप्रमाणे चाललंय. रुपालीच्या विरोधात लढण्यासाठीचा हा पहिला प्लॅन यशस्वी झालाय. देवी आईच्या कृपेने आपण ठरवलं होतं तसंच घडलं सगळं. काय कशाबद्दल बोलताय तुम्ही? काय सक्सेसफुल झालंय? तुम्ही खाली पाहिलं नाहीत का? रुपाली म्हात्रेच्या सांगण्यावरून बाबांनी अद्वैतच्या कानाखाली मारली. तुम्हाला अर्थ कळतोय का या सगळ्याचा? म्हणजे आता डॅडनं सुद्धा विरोचकाने वश केलंय. म्हणजे डॅड सुद्धा फाल्गुनी वहिनी आणि केतकी काकू सारखे वागणार आहेत का? तुम्ही असं घाबरू नका. शेखरना काहीही झालेलं नाहीये. काही झालं नाहीये तर मग बाबा असे का वागतायत? तेजस, हा सगळा आपल्या प्लॅनचाच भाग होता. काय? कुठल्या प्लॅन बद्दल बोलताय तुम्ही? मलाही सांगा ना. तेजस भाऊजी, बाबा हे सगळं नाटक करतायत. व्हॉट? शेखर व्यवस्थित आहेत. ते विरोचकाच्या शक्तीच्या अधीन झालेत असं फक्त दाखवतायत. आणि हे सगळं ठरल्याप्रमाणे चाललंय. ते रुपालीला असं दाखवणार की ते तिच्या बाजूने आहेत. पण खरं तर तिथे कुठल्या गोष्टी घडतायत ते सगळं ते आपल्याला येऊन सांगणार आहेत. ओके ओके गुड. म्हणजे आता सगळं ओके होणार आहे, राईट? नाही म्हणजे तुम्ही सांगताय तसंच जर असेल तर येस, लवकरच ओके होईल सगळं. हे नेत्रा, मी काय म्हणतो, तू बाबांना प्लीज सांगशील का की फाल्गुनी आणि केतकी काकूंना यातून बाहेर कसं काढताय ते विचारशील का त्यांना? म्हणजे हो हो हो. बाबांना काही जरी माहिती मिळाली ना विरोचकाकडनं, ते आपल्याला लगेच सांगते. तुम्ही नका काळजी करू. नेत्रा, पण या सगळ्यात बाबा कुठे राहतील याचा आपण विचारच केला नाहीये. बाबांना सतत त्या विरोचकाबरोबर थांबवणं हे सुद्धा रिस्की आहे. म्हणजे मी बघते. कोण आहे? शेखर. बाबा. बाबा, काय झालं शेखर? पाणी द्या. पाणी पाणी प्लीज. हे घ्या. हा, थँक्यू. आता असा संकेत का आला असेल? तन्मय ला डान्सची आवड आहे, पण तरी हो बाबा, पण त्याला डान्स आवडत असला तरी असा संकेत काय येईल नेत्राला? तेच तर. नाही बाबा, मला हे काहीतरी वेगळं वाटतंय. काहीतरी गडबड आहे. म्हणजे बाबा विरोचकाने वशीकरण करून घरात थैमान घातले आणि त्यात मला हा असा संकेत. मला असं वाटतं विरोचकाचा ह्याच्याशी काहीतरी संबंध आहे. बाबा, तुम्ही विरोचकाला वश झाल्याचं नाटक करताय, पण विरोचकाला असंच वाटतं की तुम्ही त्याला खरंच वश झालात. त्यामुळे कदाचित घरातल्या इतरांना वश करण्यासाठी तो तुमचा वापर करू शकतो. नाही नेत्रा, तू तशी काळजी करू नकोस. मी तसं काही होऊच देणार नाही. ब्रो, नेत्रा, काही झालंय का? नाही, काही नाही. झोप तू. अरे, आम्ही बाबांशी बोलायला आलो होतो. तू बरा आहेस ना? हो. काय झालं? अरे नाही, सहज विचारलं. म्हणजे तो जेवलाय ना? हो, तो जेवलाय. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही जाऊन झोपा, मी आहे ना तसं बरोबर. बाबा,
तुम्ही प्लीज तन्मय बरोबर थांबा. त्याला खोलीत एकटं नका सोडू. आणि तन्मय, तू सुद्धा खोलीबाहेर एकटा जाऊ नकोस हं? काळजी घे. हां हां. तर तुझा विश्वास आहे ना माझ्यावरती. काळजी करू नकोस, मी आहे, मी बघतो. तुम्ही जा शांतपणे झोपा. जा जा. डॅड, काही झालंय का? तू झोप, मी आहे ना.